आपली मुलगी बॅग अडकवत कॉलेजलाच जात आहे समजून दुर्लक्ष केलं, पण तीच मुलगी 3 मुलांसोबत अशा अवस्थेत आढळली की पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. उच्च शिक्षित घरातील मुलगी, पोलिसांनाही विश्वास बसेना झाला. टपरी पोरं, बाप ढसाढसा रडू लागला. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि 3 मुलांसोबत ती काय करत होती? सगळं काही अगदी साधं दिसत होतं. रोज सकाळी घरातून नीटनेटकं तयार होऊन ती बाहेर पडायची. हातात पुस्तके, खांद्यावर बॅग, चेहऱ्यावर आत्मविश्वास. आईवडिलांना वाटायचं आपली मुलगी अभ्यासू आहे, स्वप्न मोठी आहेत. शेजाऱ्यांनाही तिचा अभिमान वाटायचा. पण या सगळ्या साधेपणामागचं एक काळी सावली हळूहळू वाढत चालली होती. याची कुणाला चाहूल नव्हती. काही दिवसांपासून परिसरात कुजबूज सुरू होती. एका बिल्डिंगमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात व्हायची. भरदुपारी येणारी जाणारी तरुण मुलं, सतत चेहरे बदलणारे आणि बंद दरवाजाआड चालणारी काहीतरी वेगळीच हालचाल. पण ठोस पुरावा नसल्यानं सगळं काही अफवांपुरतंच मर्यादित राहिलं. दरम्यान काही पालकांना आपल्या मुलांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. घरी उशिरा येणं, फोनवर सतत कुणाशी तरी बोलणं, पैशांची गरज अचानक भासणं, प्रश्न विचारले की चिडचिड. मात्र कॉलेजचा फ्रेशर आहे असं सांगून विषय मिटवला जायचा. कोणीही खोलात जाऊन विचार केला नाही. गुप्त माहिती हळूहळू संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचली. काहीतरी चुकीचं सुरू आहे असा संशय व्यक्त झाला. पण अशा या प्रकरणात घाई गडबडीत कारवाई केल्यास पुरावे हातातून निसटतात. त्यामुळे शांतपणे नियोजनबद्ध पद्धतीने सगळं जाळं समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या दिवशी एक वेगळीच हालचाल झाली. एक बनावट ग्राहक म्हणून पाठवलेला व्यक्ती त्या बिल्डिंगमध्ये पोहोचला. बाहेरून सगळं अगदी नेहमीसारखं. रिसेप्शनवर बसलेला माणूस, भिंतीवर लावलेली सजावट आणि वरच्या मजल्यावर जाणारी अरुंद जिना. पण वातावरणात एक विचित्र ताण होता. खोली बुक केल्यानंतर काही मिनिटातच आतून हालचाल सुरू झाली. फोनवर कुजबूज, दरवाजावर हलक्या टकटक, जणू एखादं ठरलेलं सिग्नल सिस्टमचं चालू होतं. सगळं काही अगदी नियोजनबद्ध आणि त्याच क्षणी बाहेरून अचानक गडबड उडाली. दरवाजे ठोठावले गेले. काहीजण पडण्याचा प्रयत्न करू लागले. काहींनी खिडकीकडे धाव घेतली, पण वेळ हातातून निसटला होता. खोल्या उघडताच आत जे दृश्य दिसलं ते पाहून उपस्थितांनाही क्षणभर शब्द सुचेनासे झाले. एका खोलीत 3 तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. दुसऱ्या खोलीतही तसंच चित्र. घाईघाईने कपडे सावरण्याचा प्रयत्न, चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात अपराधीपणाची छटा. या सर्वांमध्ये तीच मुलगी ओळखली गेली जी रोज कॉलेजला जात असल्याचं सांगत घराबाहेर पडायची. तिच्या कुटुंबाला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा घरात अक्षरशः कोसळल्यासारखी अवस्था झाली. ही आपली मुलगी? हा प्रश्न आईवडिलांच्या डोळ्यात होता. समाजात प्रतिष्ठा असलेल्या घरातील मुलगी अशा जाळ्यात कशी अडकली? प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर येऊ लागली. काही तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क केला जात होता. आकर्षक फोटो, गोड बोलणं आणि जलद पैसे मिळण्याचं आमिष. हळूहळू विश्वास जिंकून त्यांना ठराविक ठिकाणी बोलावलं जायचं. काही तरुणींना बाहेरून आणलं जात असल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला. मोबाईलवर फोटो पाठवून ग्राहक ठरवले जात होते. पैशांची देवाणघेवाण आणि त्यानंतर बंद दरवाजाआड सुरू होणारी अनैतिक कृत्य, हे सगळं एका व्यवस्थित साखळीप्रमाणे चालू होतं. या कारवाई दरम्यान 3 महिला आणि 4 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. खोल्यांमधून काही कागदपत्र, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. प्रत्येक मोबाईलमध्ये अनेक नंबर, चॅट्स आणि व्यवहारांचे पुरावे सापडले. चौकशीतून असंही समोर आलं की काही हॉटेल चालकांच्या संगनमताने हा प्रकार सुरू होता. ग्राहकांना सुरक्षित जागेचं आश्वासन दिलं जायचं. बाहेरून सगळं साधं पण आत वेगळंच जग. या प्रकारामुळे संबंधित परिसरातील खळबळ उडाली. पालकांनी आपल्या मुलांकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. आपली मुलं कुठे जातात, कोणासोबत फिरतात, हा प्रश्न प्रत्येक घरात चर्चेला जाऊ लागला. याआधीही अशाच प्रकारच्या काही कारवाया झाल्या होत्या. काही हॉटेल्समध्ये छापे टाकून अनैतिक कृत्य उघडकीस आलं होतं. पण तरीही हा व्यवसाय गुपचूप सुरू असल्याचं दिसून आलं. यावेळी मात्र कारवाई अधिक ठोस होती. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपासात आणखी मोठं जाळं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. काही मोबाईल लोकेशन्स आणि व्यवहारांमुळे इतर शहरांशीही संबंध असल्याचा संशय निर्माण झाला. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. हॉटेल मालकांनी सावध राहावं, अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. सगळ्यात मोठा धक्का मात्र त्या कुटुंबाला बसला ज्यांनी आपल्या मुलीवर अंधविश्वास ठेवला होता. शिक्षणाच्या नावाखाली ती कोणत्या जाळ्यात अडकत चालली होती हे त्यांना समजलं नव्हतं. एका चुकीच्या पावलाने संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण मिळालं. समाजात प्रतिष्ठा, नाव, मानसन्मान हे सगळं एका क्षणात प्रश्नचिन्हाखाली आलं. कुठे चुकलो आपण, हा प्रश्न वडिलांच्या ओठांवर होता. आईला तर अजूनही विश्वास बसत नव्हता. तरुणींच्या आणि तरुणांच्या भविष्यासाठी ही घटना मोठी धडा ठरली. जलद पैशांच्या मोहात, चमकदार जीवनाच्या आकर्षणात अनेक जण चुकीच्या मार्गाला लागतात, पण त्याची किंमत फार मोठी असते. या संपूर्ण प्रकरणात अजूनही तपास सुरू आहे. आणखी काही जणांचा सहभाग आहे का याची चौकशी होत आहे. मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड्स आणि आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत. आणि शेवटी उघड झालं ते म्हणजे एका लॉजमध्ये सुरू असलेलं वेश्या व्यवसायाचं रॅकेट. बनावट ग्राहक पाठवून टाकलेल्या छाप्यात 3 महिला आणि 4 तरुणांना आक्षेपार्ह स्थितीत अटक करण्यात आली. कॉलेजला जात असल्याचं सांगणारी ती मुलगी ही त्याच कारवाईत सापडली आणि संपूर्ण परिवार हादरला.